नमस्कार रसिक श्रोते हो. एक सुरेख लेख वाचनात आला. विषय जरा अनोळखी आहे पण सुंदर लेख आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. लेखक आहेत सुनील गोबुरे. ऐकूया. डोळस. तो अंध तरुण रोज कॉर्पोरेशनच्या त्या बसस्टॉपवर उभा असतो. मी ज्या वारजे माळवाडी बसमध्ये चढतो तोही त्याच बसमध्ये चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफिसशी उतरतो आणि तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॅक सदृश्य बॅग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरं दिसतात. जीवन प्रकाश अंधशाळा माळवाडी. गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही. तेव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात. तेव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरूड स्टँडच्या आसपास गाडी बऱ्यापैकी रिकामी होते तेव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टॉप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाऊन बसतो व उतरून जातो. बस बरोबर त्या तरुणाची आठवण दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे निघून जाते. त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळ स्टॉपला एका सीटवर बसलो. बऱ्याच दिवसांचे कुतूहल असल्याने मी त्याला विचारले, तुम्ही रोज बसला दिसता, पुढे माळवाडीला जाता, स्टुडंट आहात का? अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकला. मग तो उत्तरला, सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो. ओ अच्छा, ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना? मी विचारले. तो हसला आणि मग उत्तरला, नाही सर, मी ज्या मुलांना शिकवतो ती मुले ब्रेलमधले मास्टर आहेत. मी त्यांना कॉम्प्युटर ब्रेल कोड शिकवतो. आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारे कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुलं पुढे ब्रेल प्रोग्रॅमर होतील. माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी उत्सुकतेने त्याला विचारलं, अरे वा, म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडे शिकवायला असता तर? पुन्हा मला खोडून काढत तो म्हणाला, नाही, मी दुपारपर्यंत येतो डेक्कनला आमच्या कंपनीत. तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टवर काम करतोय. मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारलं, म्हणजे ब्रेल प्रोग्रॅमिंग वगैरे? पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, आम्ही जे करतो त्याला एथिकल हॅकिंग म्हणतात. तुम्ही त्याबद्दल ऐकले असेलच. आता मात्र थक्के होण्याची वेळ माझ्यावर आलेली असते. माय गॉड, पण एथिकल हॅकिंगसाठी लागणारे सिस्टीम्स, सर्व सुविधा आमच्याकडे आहेत. तो पटकन म्हणाला. आता विषय निघालाय म्हणून सांगतो, आपल्या देशात ज्या सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत असते. ते काम देशविरोधी ग्रुप्स करत असतात. आम्ही अशा हॅकर्सना कसा प्रतिबंध करता येईल त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही 4 अंध मित्र आहोत. आम्ही या लोकांना लोकेट करतो. आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रतिबंध करण्यासाठी आम्हा अंध लोकांमध्ये जन्मजात असलेले इंट्युशन कामाला येते. तो हसत हसत म्हणतो. तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच झालो. हा तरुण मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणं सोपं नाही. मी स्वतः माझी छोटीशी IT कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाऊक आहे. तरीही न राहून मी त्याला शेवटचं विचारलं, फक्त या कामावर तुम्ही आणि तुमची कंपनी चालते? नाही सर, तो उत्तरला. आम्ही ब्रेल कॉम्प्युटिंग व एथिकल हॅकिंगसाठी काही अल्गोरिदमवर बरंच काम करतो की जेणेकरून हे काम आमच्या इतर अंध बांधवांपर्यंत आम्हाला पोचवता येईल. आमचं प्रत्यक्ष काम NICचे हेड ऑफिस हँडल करतं.
काम खूप सिक्रेटिव्ह असल्याने ह्यापेक्षा जास्त मला सांगता येणार नाही. तो हसला आणि म्हणाला, बाय द वे, तुमचा स्टॉप आलाय. मी पाहिलं तर खरोखरच माझा स्टॉप आलेला होता. अरेच्छा, मी पुन्हा विचारलं, तुम्हाला कसं कळलं माझा स्टॉप आलाय? सर, तुम्ही तिकीट घेतलं तेव्हा मी तुमचा स्टॉप ऐकला. माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने अपलोड केला आहे, ट्रॅव्हल डिस्टन्स अनालिसिस. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. गुड डे सर, तो मला हसत हसत म्हणाला. मी बसमधून उतरलो आणि स्तंभित होऊन ती नाहीशी होईपर्यंत फक्त पाहत राहिलो. खरं सांगू, आपल्या अंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस म्हणून माणूस भेटलेला असतो आणि त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो. डोळस. अतिशय सुरेख लेख. लेख कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मला वाटतं या लेखातनं घेण्यासारखी ही गोष्ट की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर यश आपलंच आहे. मनापासून धन्यवाद.